सुंदर बनवू शकतात ते भाग्यशाली असतात. प्रत्येकजण आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो. ते जीवनशिल्प अधिकाधिक देखणं कसं करायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं. आपलं भाग्य प्रयत्नपूर्वक आपणच घडवू शकतो. आपणच आपले भाग्य विधाता असतो. याकरता आपल्या आचारविचारांची दिशा बदलायला हवी. सकारात्मक विचार करायला हवा. काचेच्या पेल्यामध्ये अर्धा ग्लास पाणी आहे व अर्धा ग्लास रिकामा आहे हे स्पष्ट करताना अर्धा पेला भरलेला आहे हे म्हणणे अधिक योग्य व सकारात्मक ठरते. गुलाबाच्या फुलाला काटे आहेत असे न म्हणता काट्यात गुलाब फुलतो हे म्हणणे जास्त योग्य. जसं कर्म तसं फळ मिळतं. जे पेराल तेच उगवतं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे सर्वश्रुत आहे. चांगल्या विचारातून चांगलेच निर्माण होते. जगाने आपल्याला काय चांगलं दिलं यापेक्षा आपण जगाला काय चांगलं दिलं याचा विचार करावा. प्रसन्नतेने जर प्रत्येक क्षण घालवायचं ठरवलं तर विश्वास ठेवा, चांगले प्रसंग, चांगली माणसं, चांगल्या गोष्टी आपोआप आपल्याकडे आकर्षित होतील. आनंदी असणं, स्वच्छंदी राहणं सगळं काही मनातच असतं. जग सर्वांसाठी सारखंच असलं तरी प्रत्येकाच्या वाटचालीचे नकाशे वेगळे वेगळे असतात.